श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. तर या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला कुठल्याच सेवा करणं शक्य नाही. बऱ्याचशा माझ्या 99% बंधू भगिनींनी स्वामींच्या सेवेला सुरुवात केलेली असेल, दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात केलेली असेल, परंतु ज्या माझ्या बंधू भगिनींनी अद्याप सेवेला सुरुवात केलेली नाही किंवा त्यांना करणं सुद्धा शक्य होणार नाही, कुठल्याही संकल्पयुक्त सेवा, मग कुठला पाठ असो, कुठलं तारक मंत्राचं पठण असो, 11 माळी जप असो, कुठलीही सेवा असो, त्या कुठल्याच सेवा करणं शक्य नाही. अशा माझ्या बंधू भगिनींनी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून काय करायचंय की जेणेकरून त्यांना एक आत्मिक समाधान मिळायला हवं की आपण महाराजांच्या सेवेत आहोत, आपण फुल नाही फुलाची पाकळी महाराजांना सेवेच्या स्वरूपात अर्पण करणार आहोत, असं एक कुठंतरी मनामध्ये भाव येतो. तर तो भाव पूर्ण करण्यासाठी आपण अशी कुठली सेवा करायची की जेणेकरून आपण स्वामींच्या सानिध्यात राहाल, स्वामींच्या कृपा आशीर्वादामध्ये राहाल. तर त्या सेवेची माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की आपल्याला कुठल्याच सेवा किंवा कुठल्याच संकल्पयुक्त सेवा, कुठलेच पाठ आपल्याला करणं शक्य नाही. तर आपल्याला कुठली अशी सेवा आहे की जी सेवा केल्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळणार आहे. त्यासोबतच कलियुगातील ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तर ती सेवा कोणती आहे तर जाणून घेऊयात. समस्येचं निराकरण करण्यासाठी सेवा करायची आहे किंवा एक आत्मिक समाधान मिळावं म्हणून त्यांना सेवा करायची आहे. तर अशा वेळेस त्यांना कुठलेही संकल्पयुक्त सेवा करणं शक्य नाही. तर अशा लोकांनी आपल्याला फक्त एक स्वामी नामाचा जप करायचा आहे. मग आता स्वामी नामाचा जप कसा करायचा आहे तर आपल्याला धावत्या एक्सप्रेस सारखा आपल्याला स्वामी नामाचा जप करायचा नाही. तर शांत चित्त ठेवून महाराजांच्या मूर्ती समोर बसून, महाराजांच्या फोटो समोर बसून, तुमचं देवघरामध्ये जिथं महाराजांचं अधिष्ठान आहे तिथं बसून तुम्हाला मनात कुठलेही दुसरे विचार न आणता फक्त स्वामींच्या डोळ्यामध्ये तुम्ही डोळे मिटून जप करा किंवा तुम्ही स्वामींच्या फोटोकडे पाहत, स्वामींच्या मूर्तीकडे पाहत तुम्ही जप करा. तुम्हाला एकदम लीन होऊन फक्त महाराजांचा जप करायचा आहे. तर काय आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एका लयबद्धतेमध्ये तुम्हाला हा जप करायचा आहे. फक्त आता जप करायचा आहे, मला 11 माळी करायच्यात, आपला 21 दिवसाचा कुठला 11 दिवसाचा कुठलाही आपण संकल्पयुक्त सेवा केलेल्या नाहीत, परंतु मला जप करायचा आहे ही भावना ठेवून फक्त सुपरफास्ट एक्सप्रेस सारखं धावत्या घोड्यासारखं आपल्याला जप करायचा नाही. तर आपल्याला आत्मिक समाधान पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतात, त्या समस्या निराकरणासाठी आपल्याला जप करायचा आहे. आपल्या शरीर शुद्धीसाठी, आपल्या मनाच्या शुद्धीसाठी आपल्याला जप करायचा आहे. तर तो एका लयबद्धतेमध्ये म्हणायला हवा. तर त्यावेळेसच आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. आणि कलियुगामध्ये जपा एवढं कुठलंच श्रेष्ठ पूजा नाही, कारण प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीनं जसं म्हणजे काही युगामध्ये होम हवनला महत्त्व होतं, काही युगामध्ये दानाला महत्त्व होतं. तर आता प्रत्येक युगाचं हे वेगवेगळं म्हणजे धार्मिक अधिष्ठान होतं. पण कलियुगात मध्ये सगळ्यात मोठी सेवा म्हणजे आपण जप करणं, नामस्मरण करणं. तर ह्या नामस्मरणामुळं अनेक आपण संकटातून पार जातो, अनेक संकटांपासून दूर जातो. त्यामुळं नामस्मरणाला खूप सारं महत्त्व आहे. तुम्हाला कुठल्याच सेवा करणं शक्य नाही, तुम्हाला कुठले पाठ करणं शक्य नाही, स्तोत्र मंत्राचं पठण करणं शक्य नाही, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर काहीही गरज नाही. तुम्हाला लिहिता वाचता येण्याची सुद्धा गरज नाही. आणि जरी तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तरी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही, कारण लिहिता वाचता येतं परंतु खूप कामं असतात. काही जण सकाळी जॉबसाठी जातात तर संध्याकाळी उशिरा घरी येतात, मग त्यात पुरुष असो अथवा महिला असो. मग आता ह्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेवेला खरंच वेळ मिळत नाही. त्यावेळेस आपल्याला नामस्मरण सगळ्या गोष्टीतून तारतं. नामस्मरण आपल्याला ठराविक कालावधीतच करायचंय का तर नाही. नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही, नामस्मरण करण्यासाठी कुठल्या जागेचं बंधन नाही की तुम्ही म्हणजे काय कपडे घालायचे, तुम्हाला कुठं बसायचे, कसलंच बंधन नाही. नामस्मरण तुम्ही कुठंही करू शकता. मग भलं तुम्ही 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, 15 मिनिट करा, जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. महाराज तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतील. त्यामुळं फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हाला या मंत्राचा फक्त जप करायचा आहे.
भलं तुम्हाला कुठल्याच सेवा शक्य नाहीत तर ठीक आहे, पण ही सेवा सगळ्यात अमूल्य अशी सेवा आहे. या सेवेचं फळ सुद्धा खूप उच्च प्रतीचं आपल्याला प्राप्त होतं. कारण नामस्मरणामुळे मनाची शुद्धी होते आणि जिथं मनाची शुद्धी होते, कारण पाठ आपण ठराविक काळापुरतं करत असतो आणि नामस्मरण हे आपण आयुष्यभर करत असतो. कुठल्या दिवसाचं औचित्य साधून नाही किंवा कुठल्या वेळेचं औचित्य साधून नाही, तर तुम्हाला निरंतर तुम्ही नामस्मरण करू शकता आणि केव्हाही करू शकता. त्यामुळे तुमच्या मनाची शुद्धी होते आणि जिथं मनाची शुद्धी झाली तर निश्चितच तिथं आपलं शरीर सुद्धा सक्षम बनतं, यात तीळ मात्र शंका नाही. कारण बरेचसे आजार हे मनाचे आजार असतात. जेव्हा मनाचे आजार जडतात तेव्हा निश्चितच शरीर आपोआपच खराब व्हायला सुरू होतं. त्यामुळे जर तुमचं मन सक्षम असेल तर आपण कुठल्याही संकटांवरती मात करू शकतो. कारण आपण नेहमी असं म्हणतो की इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे आणि ही इच्छाशक्ती कुठून येते, तर हे आपलं जेव्हा आपलं मानसिक संतुलन असतं किंवा जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या सक्षम असतो किंवा आपला मानसिक शुद्धी झालेली असते, अशा वेळेस आपल्याला सुख दुःख या दोन्ही गोष्टी सारख्या वाटायला लागतात. म्हणजे दुःख आलं म्हणून आपण होरपळून जात नाही आणि सुख आलं म्हणून त्या सुखामध्ये सुद्धा होरपळून जात नाही. तर यामुळं जो आपल्या मनाचा समतोल राहतो, तो समतोल राहण्यासाठी आपल्याला नामस्मरणानं खूप मदत होते. त्यामुळं नामस्मरण हे एक उच्च कोटीची सेवा आहे. तर आवर्जून ज्यांना काहीच शक्य नाही तर त्यांनी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तरी कमीत कमी आपल्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता. यासाठी कुठलाही संकल्प करायची गरज नाही, यासाठी कुठल्याही वेळेची गरज नाही, कुठल्याही आसनाची गरज नाही, कुठल्याही म्हणजे कुठल्या अधिष्ठानाची, महाराजांचं अधिष्ठान कुठं आहे का तिथंच बसून करायचं असा कशातलाच भाग नाही. कुठलीच बंधनं, कुठलेच निर्बंध यावरती नाहीत. तर तुमच्या शरीरामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्ही नामस्मरण ही सेवा करू शकता. आणि नामस्मरण ही सेवा अशी आहे की आपल्याला सगळ्या संकटांवरती मात करण्याची ताकद ती आपल्यामध्ये निर्माण करत असते. त्यामुळं ही उच्च कोटीची सेवा तुम्ही कधीही करू शकता. परंतु आता गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्हाला इतर कुठल्याही सेवा करणं शक्य नाही, तर अशा वेळेस तुम्ही नामस्मरण ही 5 मिनिटाची का सेवा होईना, 10 मिनिटाची का सेवा होईना, महाराजांप्रती रुजू केली तर आवर्जून महाराज तुम्हाला तुमच्या संकट काळामध्ये निश्चित महाराज दत्त म्हणून तुमच्या समोर राहतील, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी, स्वामी सेवेकरांनी कुठली सेवा करणं शक्य नसेल तर फक्त 5 ते 10 मिनिट ही सेवा करा, तर तुमचे सगळे वाईट कर्म जळून जातील. तुमच्या आयुष्यात सुखाचे सोहळे करण्यासाठी तुम्ही सक्षम बनाल. ही एवढी प्रभावी सेवा आहे, तर आवर्जून ही सेवा करावी. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.